नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पीक विम्याचा तिसरा टप्पा हा शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे। तर बघा मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मंजूर केला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, याबाबत आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानचा क्लेम केला आहे, अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदानाचा तिसरा टप्पा आलेला आहे। तर बघा मित्रांनो, पीक व नुकसान भरपाईचा तिसरा टप्पा 22,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झालेले होते, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचा तिसरा टप्पा हा जमा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची KYC केली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा तिसरा टप्पा जमा करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, तिसरा टप्पा या 22 जिल्ह्यामध्ये वाटप होणार। बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, वाशिम, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक या 22 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 930 कोटी 40 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसांमध्ये सरसकट वाटप करण्यात येणार आहे। यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक विमा नुकसान अनुदानाचे दर वाढवले आहेत। या जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा वाटप झालेला आहे। तर बघा मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यामध्ये बीड, लातूर व परभणी या 3 जिल्ह्यात नुकसान झालेल्या 4,42,447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 6,09,570 शेतकऱ्यांना 603 कोटी रुपये 43,95,000 रुपये वितरित शासनाने मान्यता दिली आहे। ही रक्कम येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, पीक विम्याचा तिसरा टप्पा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये लवकरच जमा होणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।